नमस्कार. कोर्स GH-900T00A गिटहब फाउंडेशन्सच्या माहितीच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. नमस्कार. आता खरं सांगायचं तर हे नाव ऐकूनच थोडं दडपण येतं, पण आपल्याला जे सोर्सेस मिळाले आहेत त्यानुसार हा कोर्स अशा लोकांसाठी आहे ज्यांना गिटहबमधला G सुद्धा माहीत नाही. हो, अगदी शून्यापासून सुरुवात करणाऱ्यांसाठी. आणि मी स्वतःला त्याच गटात मोजतो. त्यामुळे आज मी शिकणाऱ्याच्या भूमिकेत आहे आणि तुमच्या वतीने सगळे प्रश्न विचारणार आहे. उत्तम. आपला उद्देश एकच आहे. गिटहब हे फक्त हुशार कोडरसाठी असलेलं काहीतरी अवघड प्रकरण आहे हा गैरसमज दूर करायचा आहे. आणि याच कामासाठी मी इथे आहे. या कोर्सला आपण एक गाइडेड टूर समजूया. गाइडेड टूर? हो. समजा आपण गिटहब नावाच्या एका मोठ्या भव्य लायब्ररीमध्ये प्रवेश करत आहोत. सुरुवातीला आत गेल्यावर उंच कपाटं, हजारो पुस्तकं बघून थोडं भीतीदायक वाटू शकतं. हो, कुठे काय आहे काहीच कळत नाही. बरोबर. पण काळजी करू नका, मी तुमची लायब्रेरियन आहे. मी तुम्हाला सांगेन की कॅटलॉग कुठे आहे, पुस्तकं कशी शोधायची आणि शांतता कशी राखावी, म्हणजे कोड कसा सांभाळावा. उत्तम. मला असाच एक लायब्रेरियन हवा होता. चला तर मग या लायब्ररीची ओळख करून घेऊया. मला कळलंय की हा कोर्स 2 मुख्य भागांमध्ये विभागलेला आहे. तर मग पायाभरणीपासून म्हणजे पहिल्या भागापासून सुरुवात करूया का? नक्कीच. भाग 1 म्हणजे या लायब्ररीचं सदस्यत्व घेणं आणि इथले मूलभूत नियम समजून घेणं. यात एकूण 8 मॉड्यूल्स आहेत, म्हणजे 8 महत्वाचे टप्पे. 8 मॉड्यूल्स, ठीक आहे. आणि पहिला टप्पा आहे या लायब्ररीच्या नावातल्या 2 मुख्य शब्दांचा अर्थ समजून घेणं, गेट आणि गिटहब. 1 मिनिट थांबा, हे दोन्ही एकच नाहीत का? नाही, हा खूप सामान्य गैरसमज आहे. मी तर आजपर्यंत यांना जुळी भावंडच समजत होतो. तर पहिलं मॉड्यूल आहे इंट्रोडक्शन टू गिट. मला सांगा, हे गिट म्हणजे नेमकं काय आहे? गेट म्हणजे तुम्ही वर्ड डॉक्युमेंटमधला ट्रॅक चेंजेस फीचर वापरला आहे का कधी? हो, वापरला आहे. ग्रुप प्रोजेक्ट्समध्ये खूप उपयोगी पडतं. तर मग समजा की गिट हा त्याच्या सुपरहिरो अवतार आहे. ट्रॅक चेंजेस हे एका सिंगल डॉक्युमेंट पुरतं मर्यादित असतं, बरोबर? हो. पण कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहात ज्यात शेकडो फाईल्स आहेत, कोड, इमेजेस, नोट्स, सगळं काही. आणि तुमच्यासोबत अजून 10 लोक काम करत आहेत. बापरे, प्रचंड गोंधळ उडेल. बरोबर. आता जर सगळ्यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या फाईल्समध्ये बदल केले तर काय होईल? गिट इथेच सुपरहिरो बनून येतो. तो फक्त एका फाईलवर नाही तर संपूर्ण प्रोजेक्टवर, त्यातील प्रत्येक बदलावर लक्ष ठेवतो. प्रत्येक बदलावर? म्हणजे कोणी कधी कोणती ओळ बदलली हे सगळं? हो, हे सगळं तो लक्षात ठेवतो. म्हणजे हा एक प्रकारे प्रोजेक्टचा CCTV कॅमेरा आहे जो प्रत्येक हालचालीवर नजर ठेवतो. हो, तसंच काहीसं. पण याचा सर्वात मोठा फायदा काय आहे माहितीये? काय? प्रोजेक्ट खराब होईल अशी भीती आहे. हो, ही भीती तर नेहमीच असते. गिटमुळे तुम्ही बिनधास्त प्रयोग करू शकता. कारण काहीही चुकलं तरी तुम्ही एका क्लिकवर वेळेत मागे जाऊ शकता. प्रोजेक्टच्या कोणत्याही जुन्या, व्यवस्थित चालू असलेल्या आवृत्तीवर परत येऊ शकता. म्हणजे जसं व्हिडिओ गेममध्ये आपण सेव्ह पॉइंट तयार करतो तसंच? अगदी तसंच. परफेक्ट उदाहरण आहे. वा, म्हणजे अंडू बटनाची सुपर पॉवर. ठीक आहे, गिट कळलं. मग आता गिटहब काय आहे? हे पुढचं मॉड्यूल आहे, इंट्रोडक्शन टू गिटहब. बरं, जर गिट ही बदल लक्षात ठेवणारी एक प्रणाली असेल तर गिटहब हे ते प्रोजेक्ट ठेवण्याचं एक ऑनलाईन घर किंवा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ऑनलाईन घर म्हणजे क्लाउड स्टोरेज सारखं? हो, पण त्यापेक्षा खूप जास्त. तुम्ही गिट वापरून तुमच्या कॉम्प्युटरवर काम करता आणि मग ते काम गिटहबवर सेव्ह करून ठेवता, जेणेकरून तुमची संपूर्ण टीम ते बघू शकेल, त्यावर चर्चा करू शकेल. अच्छा. या मॉड्यूलमध्ये इश्यूज, कमिट्स आणि पुल रिक्वेस्ट्स या संकल्पना शिकायला मिळतील. ओके, हे शब्द पुन्हा थोडे जड वाटायला लागले. इश्यू, कमिट, पुल रिक्वेस्ट. हे सोप्या भाषेत काय आहे? अगदी सोपं आहे. समजा आपण मिळून एक वेबसाईट बनवत आहोत. ठीक आहे. इश्यू म्हणजे तुम्ही मला सांगता, अरे आपल्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट अस पेल नाहीये, ते बनवायला हवं. ही एक नवीन कल्पना किंवा समस्या झाली. अच्छा, म्हणजे कामाची नोंद करणे. हो. कमिट म्हणजे मी ते पेज बनवलं आणि ते सेव्ह केलं. सेव्ह करताना मी एक छोटी नोंद लिहिली, कॉन्टॅक्ट अस पेज तयार केलं. ओके. आणि पुल रिक्वेस्ट म्हणजे मी तुम्हाला औपचारिकपणे सांगतो की मी हे पेज बनवलं आहे, कृपया एकदा तपासून घ्या आणि जर सगळं बरोबर असेल तर आपल्या मुख्य वेबसाईटमध्ये सामील करून घ्या. अच्छा, म्हणजे पुल रिक्वेस्ट ही एक प्रकारे टीमला आपलं काम दाखवून त्यांची परवानगी घेण्याची एक औपचारिक पद्धत झाली. अगदी बरोबर. यामुळे कोणीही परस्पर काहीही बदल करू शकत नाही, बरोबर? बरोबर. यामुळेच कामात एक शिस्त येते. खरं तर गिटहब हे कोडर्ससाठीचे एक फेसबुक आहे.
तुम्ही इतरांचे प्रोजेक्ट्स पाहू शकता, त्यांच्याकडून शिकू शकता आणि मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये योगदानही देऊ शकता. ठीक आहे. तर आता आपल्याला लायब्ररीचं सदस्यत्व मिळालं आहे आणि नियमही कळले आहेत. आता या लायब्ररीमध्ये कोणत्या सुविधा आहेत ते पाहूया. पुढचं मॉड्यूल आहे गिटहबची उत्पादने. गिटहब्स प्रॉडक्ट्स, हो. याचा अर्थ लायब्ररीच्या वेगवेगळ्या सदस्यत्व योजना. नेटफ्लिक्स किंवा स्पॉटिफाय सारखं. अगदी तसंच. एक मोफत प्लॅन असतो ज्यात मूलभूत गोष्टी मिळतात आणि मग तुमच्या गरजेनुसार पेड प्लॅन्स असतात ज्यात अधिक प्रगत सुविधा मिळतात. जसे की वैयक्तिक वापरासाठी मोफत, छोट्या टीमसाठी टीम प्लॅन आणि मोठ्या कंपन्यांसाठी एंटरप्राइज प्लॅन. या मॉड्यूलमध्ये गिटहब डेस्कटॉप आणि मोबाईल ॲपबद्दलही माहिती आहे. ओहो, मोबाईल ॲप सुद्धा. हो, म्हणजे तुम्ही फक्त कॉम्प्युटरवरच नाही तर कुठूनही काम करू शकता. म्हणजे आता आपण आपलं काम व्यवस्थित ठेवायला शिकलो, पण पुढचा स्वाभाविक प्रश्न येतो, हे काम सुरक्षित आहे का? बरोबर. आणि इथेच पुढचं मॉड्यूल कोड स्कॅनिंग कामाला येतं असं वाटतंय. तुम्ही अगदी योग्य धागा पकडलाय. कोड स्कॅनिंग हे तुमच्या कोडसाठी 24 तास काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकासारखं आहे. सुरक्षा रक्षक? हो, हे एक स्वयंचलित साधन आहे जे तुमच्या कोडमधील सामान्य चुका, बग्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितेतील त्रुटी शोधून काढतं. म्हणजे आपण काही चूक केली तर ते आपल्याला आधीच सांगतं. हो, जसं आपण एखाद्या ईमेल पाठवण्याआधी स्पेलिंग चेक करतो, तसंच हे तुमच्या कोडचं सिक्युरिटी चेक करतं. यामुळे भविष्यात हॅकर्सकडून होणारे हल्ले टाळता येतात. वाह, म्हणजे आपलं काम प्रकाशित करण्याआधीच एक हुशार मित्र ते आपल्यासाठी तपासून देतो. अगदी. आता पुढच्या मॉड्यूलचं नाव ऐकूनच मला खूप उत्सुकता आहे. इंट्रोडक्शन टू गिटहब को-पायलट. म्हणतात ही तर जादू आहे. जादूच आहे. को पायलट म्हणजे तुमच्या विमानात तुमच्यासोबत बसलेला एक अत्यंत हुशार सहवैमानिक. सहवैमानिक. हो, हा एक AI असिस्टंट आहे जो तुम्हाला कोड लिहायला मदत करतो. तुम्ही फक्त कमेंटमध्ये लिहिता की मला वापरकर्त्यांची यादी दाखवणारा कोड हवा आहे. आणि तो लिहून देतो. आणि को पायलट तुमच्यासाठी तो संपूर्ण कोड लिहून देतो. तुम्ही अर्धी ओळ लिहिता आणि तो पुढची ओळ पूर्ण करतो. म्हणजे यामुळे डेव्हलपरचा काम कोड लिहिण्याऐवजी कोडची रचना करण्यावर आणि AIला योग्य सूचना देण्यावर केंद्रित होत आहे. एक्झॅक्टली. तुम्ही यामागचा खरा इन्साईट पकडला आहे. हेच याचं भविष्य आहे. दिस इज अ फंडामेंटल शिफ्ट फ्रॉम बिंग अ टायपिस्ट टू बिंग अन आर्किटेक्ट. बरोबर. को पायलटमुळे कामाचा वेग तर प्रचंड वाढतो, पण हा कोड लिहिण्यासाठी आणि चालवण्यासाठी एक चांगलं वातावरणही लागतं, नाही का? हो, बरोबर. बऱ्याचदा डेव्हलपरचा अर्धा वेळ तर त्यांच्या कॉम्प्युटरवर वेगवेगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यातच जातो. मला वाटतंय पुढचं मॉड्यूल याच समस्येवर उत्तर आहे. कोड विथ गिटहब कोड स्पेसेस. अगदी बरोबर. कोड स्पेसेस म्हणजे क्लाउडवर असलेला तुमचा एक तयार कम्प्युटर. क्लाउडवर कम्प्युटर. हो, याला तुम्ही कोडिंगसाठी रेडी टू कुक मील किट समजू शकता. सगळं साहित्य, सगळे मसाले आधीच तयार आहेत. तुम्हाला फक्त शिजवायचे. म्हणजे तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर काहीही इन्स्टॉल करायची गरज नाही. फक्त ब्राउझर उघडा, लॉग इन करा आणि तुमचं संपूर्ण कामाचं वातावरण तुमच्यासमोर हजर. एक मिनिट थांबा. म्हणजे मला माझं काम करण्यासाठी शक्तिशाली कॉम्प्युटरची गरजच नाही? नाही. मी साध्या लॅपटॉपवरून फक्त ब्राउझर वापरून मोठमोठे प्रोजेक्ट चालवू शकेन? हे तर अविश्वसनीय आहे. हो, हे शक्य आहे. यामुळे आता कोणीही, कुठूनही, कोणत्याही डिव्हाइसवरून काम करू शकतं. कमाल है. आता आपण एकट्याने जलद काम करायला शिकलो, पण टीमसोबत काम करताना सगळ्यांच्या कामाचा हिशोब कसा ठेवायचा? हो, हा एक मोठा प्रश्न आहे. यासाठी आहे पुढचं मॉड्यूल, मॅनेज युअर वर्क विथ गिटहब प्रोजेक्ट्स. हे टू डू लिस्ट सारखं आहे का? हो, पण ही एक सुपरचार्ज्ड टू डू लिस्ट आहे. सुपरचार्ज्ड? हो. समजा आपल्याला एक ॲप बनवायचं आहे, तर आपण डिझाईन तयार करणे, कोड लिहिणे, टेस्टिंग करणे अशी कार्ड्स बनवून ती टू डू, इन प्रोग्रेस, डन अशा वेगवेगळ्या स्तंभांमध्ये हलवू शकतो. अच्छा, कानबान बोर्ड सारखं. अगदी. यामुळे संपूर्ण टीमला एकाच नजरेत कळतं की प्रोजेक्ट कुठपर्यंत आला आहे, कोण काय काम करतंय आणि पुढे काय करायचं आहे. कामात पूर्ण पारदर्शकता येते. हे तर खूप उपयुक्त आहे. आता या पहिल्या भागातील शेवटचं मॉड्यूल आहे कम्युनिकेट इफेक्टिव्हली ऑन गिटहब युझिंग मार्कडाऊन. हे काय आहे? हे खूप सोपं पण महत्वाचं आहे. आपण दिवसभर टीमसोबत संवाद साधतो, कमेंट्स लिहितो, सूचना देतो, डॉक्युमेंट्स बनवतो. हो. मार्कडाऊन ही एक खूप सोपी पद्धत आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या साध्या टेक्स्टला व्यवस्थित फॉर्मॅट करू शकता. जसं व्हॉट्सॲपवर आपण शब्दांना बोल्ड किंवा इटॅलिक करतो तसं. अगदी तसंच. पण इथे तुम्ही हेडिंग्ज, बुलेट पॉइंट्स, लिंक्स असं बरंच काही टाकू शकता. यामुळे तुमचं लिखाण अधिक वाचनीय आणि प्रभावी दिसतं.
इतरांना तुमचा मुद्दा लवकर समजतो. अच्छा, हे प्रभावी संवादाचं एक महत्वाचं साधन आहे. बरोबर. तर हा होता भाग 1. यात आपण कामासाठी लागणारी सगळी हत्यारं गोळा केली आणि ती कशी वापरायची याची तोंडओळख करून घेतली. बरोबर. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, जिथे आपण ही हत्यारं वापरून इतरांसोबत मिळून मोठमोठी कामं कशी करायची हे शिकणार आहोत. बरोबर. पहिल्या भागात आपण मी आणि माझं काम यावर लक्ष केंद्रित केलं. आता दुसऱ्या भागात आपण आणि आपलं काम यावर भर देणार आहोत. आणि याची सुरुवातच खूप रोमांचक आहे. पहिलं मॉड्यूल आहे ओपन सोर्स प्रोजेक्टमध्ये योगदान देणं. हो. आता ओपन सोर्स हा शब्द मी खूप ऐकलाय, पण त्याचा खरा अर्थ काय आहे? ओपन सोर्स म्हणजे एक सार्वजनिक बाग. ही बाग कोणी एका व्यक्तीच्या मालकीची नाही, तर ती सर्वांसाठी खुली आहे. सर्वांसाठी खुली? हो. कोणीही तिथे येऊन नवीन झाड लावू शकतं, खुरपणी करू शकतं किंवा फळं तोडू शकतं. गिटहबवर असे हजारो प्रोजेक्ट्स आहेत जे सर्वांसाठी खुले आहेत. अच्छा. तुम्ही तुम्हाला आवडणारा प्रोजेक्ट शोधू शकता, त्यातल्या छोट्या मोठ्या समस्या सोडवायला मदत करू शकता आणि जगभरातल्या अनुभवी लोकांकडून खूप काही शिकू शकता. म्हणजे ही एक प्रकारे सामाजिक सेवाच झाली, पण कोडिंगच्या जगातली. हो, तसंच काहीसं. पण याचा फायदा मोठ्या कंपन्यांना कसा होऊ शकतो? ते तर आपले प्रोजेक्ट्स गुप्त ठेवतात. इथेच पुढची एक मजेशीर संकल्पना येते, जी पुढच्या मॉड्यूलमध्ये आहे, मॅनेज अँड इनर सोर्स प्रोग्राम. इनर सोर्स. हो. इनर सोर्स म्हणजे ओपन सोर्सची काम करण्याची पद्धत कंपनीच्या आतल्यात वापरणे. म्हणजे कंपनीच्या आत एक सार्वजनिक बाग तयार करणे. अगदी तसंच. मोठ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळे विभाग असतात, जे अनेकदा एकमेकांशी स्पर्धा करतात किंवा माहिती लपवतात. हो, हे तर होतं. यामुळे एकाच प्रकारचं काम वेगवेगळ्या टीम्स पुन्हा पुन्हा करत बसतात. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. खरे. इनर सोर्समुळे कंपनीतील वेगवेगळे विभाग एकमेकांना आपलं काम शेअर करतात. यामुळे माझं काम ही संकल्पना जाऊन आमचं ध्येय ही भावना वाढीस लागते. वा, म्हणजे अंतर्गत स्पर्धा कमी होऊन सहकार्याला चालना मिळते. ही तर केवळ एक पद्धत नाही, तर कंपनीच्या संस्कृतीत होणारा एक मोठा बदल आहे. अगदी. ठीक आहे, आता आपण सहकार्याबद्दल बोललो, पण जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा सुरक्षा आणि नियमही महत्वाचे ठरतात. बरोबर. पुढचं मॉड्यूल आहे एक सुरक्षित रिपॉझिटरी सांभाळणे. हो. आपण आधी कोड स्कॅनिंग पाहिलं, जे स्वयंचलित होतं. पण हे मॉड्यूल मानवी जबाबदारीबद्दल आहे. म्हणजे तुमच्या प्रोजेक्टच्या घराला कोणती कुलूपं लावायची, कोणत्या खिडक्यांना जाळ्या बसवायच्या. आणि पाहुण्यांसाठी कोणते नियम बनवायचे हे तुम्ही ठरवता. बरोबर. उदाहरणार्थ तुमच्या प्रोजेक्टमध्ये कोणीही थेट बदल करू शकणार नाही, प्रत्येक बदल पुल रिक्वेस्टद्वारेच येईल असा नियम तुम्ही लावू शकता. आणि जर तुम्ही संपूर्ण इमारतीचेच मॅनेजर असाल तर त्यासाठी पुढचं मॉड्यूल आहे का, इंट्रोडक्शन टू गिटहब ॲडमिनिस्ट्रेशन? हो, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे संपूर्ण संस्थेसाठी नियम बनवणे. कोणत्या टीमला किती अधिकार द्यायचे, नवीन सदस्य आल्यावर त्याला कोणते अधिकार मिळतील, कंपनीच्या पॉलिसीज काय असतील, हे सगळं ठरवण्याचं काम ॲडमिनचं असतं. म्हणजे मोठ्या प्रमाणावर व्यवस्थापन. हो, मोठ्या प्रमाणावर व्यवस्थापन कसं करायचं हे इथे शिकवलं जातं. याच व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन. हे शब्द थोडे सारखे वाटतात, पण यात फरक आहे का? खूप महत्वाचा फरक आहे. ऑथेंटिकेशन म्हणजे तुमची ओळख पटवणे. म्हणजे मी तोच व्यक्ती आहे हे सिद्ध करणे. बरोबर. तुम्ही जेव्हा आयडी कार्ड दाखवून लायब्ररीमध्ये प्रवेश करता, ते झालं ऑथेंटिकेशन. ऑथोरायझेशन म्हणजे प्रवेश मिळाल्यानंतर तुम्हाला कोणत्या विभागात जायची परवानगी आहे. अच्छा. तुम्हाला फक्त सामान्य वाचन कक्षात बसता येईल की दुर्मिळ ग्रंथ असलेल्या विशेष खोलीतही जाता येईल, हे ठरवणं म्हणजे ऑथोरायझेशन. छान उदाहरण आहे. आता पुढचं मॉड्यूल आहे पुल रिक्वेस्ट वापरून बदल व्यवस्थापित करणे. आपण पहिल्या भागात पुल रिक्वेस्ट म्हणजे काय हे पाहिलं होतं. हो. मग इथे नवीन काय शिकायला मिळतं? पहिल्या भागात आपण फक्त पुल रिक्वेस्ट म्हणजे काय ते पाहिलं. या मॉड्यूलमध्ये ती प्रक्रिया अधिक सखोलपणे शिकवली जाते. ही एक कला आहे. कला? हो. जेव्हा कोणीतरी बदलाची विनंती करतं, तेव्हा ती कशी तपासावी, त्यावर विधायक टीका कशी करावी, जर बदलांवरून वाद झाले तर ते कसे सोडवायचे. आणि शेवटी ते बदल मुख्य प्रोजेक्टमध्ये कसे सामील करायचे. अगदी. याबद्दलच्या सर्वोत्तम पद्धती इथे शिकवल्या जातात. सहकार्याने काम करण्याचा हाच तर गाभा आहे. वाटतं, पण त्याचा उद्देश खूप वेगळा आहे. मग काय आहे? हे एखाद्या गुप्तहेराच्या कामासारखं आहे. मला आठवतंय, एकदा आमच्या ॲपमध्ये रात्री एक मोठी चूक झाली.
आम्ही ब्लेम फीचर वापरून 5 मिनिटात शोधून काढलं की कोडची ती ओळ कोणी आणि का बदलली होती. अच्छा, मग तुम्ही त्या डेव्हलपरला दोष दिला? नाही, उलट त्याला फोन करून विचारलं की त्यामागे त्याचा विचार काय होता. त्याच्याशी बोलून आम्हाला कळालं की त्याने एका दुसऱ्या समस्येसाठी तो बदल केला होता. मग आम्ही मिळून अर्ध्या तासात ती समस्या सोडवली. वा. तर ब्लेम हे कोणाला तरी दोष देण्यासाठी नाही, तर बदलामागचा संदर्भ समजून घेण्यासाठी आहे. म्हणजे ब्लेम नाही, अंडरस्टँड फीचर म्हणायला हवं. बरोबर. आता या दुसऱ्या भागाच्या शेवटी एक विशेष मॉड्यूल आहे, पायथन सोबत को पायलट वापरणे. पायथनसाठीच विशेष मॉड्यूल का? कारण पायथन ही आजच्या काळातली डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि वेब डेव्हलपमेंटमधली एक अत्यंत लोकप्रिय भाषा आहे. कोट्यवधी डेव्हलपर्स ती वापरतात. होय, हे खरे. आणि गिटहब कोपायलट या भाषेसोबत खूप प्रभावीपणे काम करतो. त्यामुळे पायथन डेव्हलपर्स आपलं काम अजून वेगाने आणि प्रभावीपणे कसं करू शकतात यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. पायथन डेव्हलपर्ससाठी हे एक वरदानच आहे. तर हा आहे गिटहब फाउंडेशन्स कोर्सचा संपूर्ण आढावा. खरं सांगायचं तर सुरुवातीला मी थोडा गोंधळलो होतो. असं वाटणं स्वाभाविक आहे. पण आता मला गिटहबच्या संपूर्ण इकोसिस्टीमची एक स्पष्ट रचना दिसतेय. आपण एक अशा व्यक्तीपासून सुरुवात केली ज्याला काही माहीत नव्हतं, आणि आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे सहकार्याने काम करण्याची एक नवीन आणि शक्तिशाली पद्धत आपल्याला समजली आहे. अगदी खरं आहे. हा कोर्स फक्त बटणं कुठे आहेत हे शिकवत नाही, तर विचार करण्याची एक नवीन पद्धत शिकवतो. बरोबर. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न सोडून जाते. नक्की. आपण पाहिलं की को-पायलट सारखी AI साधने आता सर्वसामान्य होत आहेत. मग भविष्यात कोड लिहिणे या क्रियेचा अर्थ काय असेल? चांगला प्रश्न आहे. भविष्यात एका डेव्हलपरचं काम कीबोर्डवर प्रत्येक अक्षर टाईप करण्याऐवजी एका अत्यंत हुशार AIला योग्य मार्गदर्शन करण्याचे, योग्य प्रश्न विचारण्याचे आणि त्याच्याकडून आलेलं उत्तर तपासून घेण्याचे असेल का? यावर नक्की विचार करायला हवा.